गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. पंचगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढून तो मोफत घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी देण्यासंदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश पारित केलेत. दरम्यान या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हाधिकारी येडगे यांनी याची लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल असं सांगितलं. नदीपात्रातील गाळ काढून तो शेतकऱ्यांना मोफत नेण्यास परवानगी द्यावी या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याला यश मिळून मंत्री पाटील यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी येडगे यांना तातडीने कार्यवाही करण्याबाबत आदेश दिलेत. इचलकरंजी शहरालगतच असलेल्या पंचगंगा नदीतून शहराला पिण्याचं पाणी पुरवलं जातं. उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन नदीपात्रात एक बंधाराही घालण्यात आला आहे. परंतु मागील अनेक वर्षांपासून या नदीपात्रातील गाळ न काढल्याने त्याचबरोबर गणेशोत्सव काळात नदीपात्रात श्रीमूर्तींचे विसर्जन मोठ्या प्रमाणात केलं जात असल्याने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात गाळ साचलाय. शिवाय नदीपात्राची खोली अत्यंत कमी झाल्याने गत काही वर्षांपासून महापुराचाही धोका वाढत चाललाय. त्यामुळे नदीपात्रात साचलेला गाळ काढण्याची नितांत गरज आहे आणि हे काम उन्हाळ्यातच शक्य असल्याने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी सातत्याने केली होती. या संदर्भात गुरुवारी आमदार आवाडे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संपर्क साधत नदीपात्रातील गाळ शेतकऱ्यांनी मोफत काढून नेण्याबाबत परवानगी देण्यास तातडीने कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या. त्यावर जिल्हाधिकारी येडगे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर कार्यवाही सुरू करू असं सांगितलं. पावसाळ्यापूर्वी नदीपात्रातील गाळ काढला गेल्यास पात्राची खोली आणि रुंदी वाढून पाणीसाठा करता येणार आहे. शिवाय उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाईची तीव्रताही कमी होण्यास मदत होणार आहे आणि मळे भागासह गाव भागाला होणारा महापुराचा धोकाही कमी होईल.